नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली. तर आज आहे गुरुवार, तिसरा गुरुवार. तर तुम्हाला सर्वांना तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला फौजी साहेबांनी मला साडी घेतली होती ना, तर ही साडी होती ती. तर काल ब्लाऊज पण शिवून आला आणि साडी पण पिको फॉल करून आणली ना, त्यामुळे मी आज ती साडी घातली. म्हणलं चला तिसरा गुरुवार पण आहे, पूजेला नवीन साडी होईल, तर नवीन साडी घातली मी आज पूजेसाठी. तर चला आता मला रोजची देवपूजा पण करायची आणि आपल्या गुरुवारच्या पूजेची मांडणी पण करायची. तर हे हॉलमध्ये बरंचसं सामान आणून ठेवलं आहे मी. तर पहिल्या गुरुवारी पण मी हॉलमध्येच पूजेची मांडणी केली होती आणि दुसऱ्या गुरुवारी मंदिराजवळ केली होती आणि आज पुन्हा मी हॉलमध्ये करणार आहे. म्हणजे थोडंसं वेगवेगळं वाटतं आणि मंदिराजवळ थोडीशी गजबज वाटते ना, त्यामुळे म्हटलं चला हॉलमध्येच एकदम मोकळ्या याच्यात पूजेची मांडणी करावं, कारण रांगोळी वगैरे छान काढता येते ना, छान वाटतं. तर हॉलमध्येच मी आता पूजा मांडते. तर चला. तर तुम्ही बघू शकता मंडळी, इथं आपलं टीव्ही युनिट आहे ना, टीव्ही युनिटच्या इथं मी असा हिरवा पडदा टाकलाय आणि तिथंच थोड्याशा पिवळ्या माळी लावल्यात त्याला आणि इथं चौरंग मांडलाय. चौरंगावरती कोरा कपडा टाकून घेतलाय. तर इथंच पूजेची मांडणी करणार आहे मी. असं थोडंसं साधं सिंपल डेकोरेशन केलं की पूजा करायला पण छान वाटतं. तर दिवा लावताना आपण डबल वातीचाच दिवा लावत असतो ना, 2 वातीची 1 वात करून. तर डबल वाती माझ्या ज्या वळलेल्या आणल्या होत्या ना विकत, त्या संपल्यात सगळ्या. त्याच्यामुळे जी अखंड वातीचा मोठा पुंजका आहे ना, म्हणजे मोठा बंडल आहे ना अखंड वातीचा, तर नवरात्रामध्ये मी हा आणत असते. 1-2 आणून ठेवते असे, म्हणजे आपल्याला गरज पडली की कामाला येतो. तर त्याच्याच वाती मी बनवते आता, डबल वाती. हे असं जी मोठी अखंड वाती ना, तिला असं थोडासा पिळा मारायचा आणि पिळा मारून मग दोन्ही वातीची 1 वात करायची. तर तुम्ही बघू शकता, पहिलं जशी माझी आजी, पहिल्या काळातले लोक असे दोरी वळायला किंवा दावं वळायला असं पिळा मारायची ना, त्या प्रकारे तुम्ही बघू शकता 2 वातीची 1 वात मस्त झाली. तर आपण दिवा लावताना कधी पण एक सिंगल वात कधीच लावत नाही. 2 वातीची 1 वात करायची असते आणि मग लावायची असते. तर फुलवातीसुद्धा 2 लावतात, मला माहितीच नव्हतं, त्यामुळे मी सिंगल लावायचे. पण आता जर मी देवाला तुपाचा दिवा लावायला लागले ना फुलवातीचा, तर मी 2 फुलवातीची 1 वात करून लावत असते. बऱ्याचशा ताईंनी मला सांगितलं की फुलवाती पण डबल लावत जा, तेव्हापासून मी फुलवाती पण डबलच लावत असते. तर हे कमळाचं फूल आहे ना, मला मिळालं होतं पाठीमागं, मी एकदा नगरला गेलते असंच. तर मला हे दिसलं, खूप आवडलं होतं मला हे असं देवीला, म्हणजे देवीचा कलश वगैरे त्याच्यामध्ये ठेवून सजवण्यासाठी. तर मी आणून ठेवलं होतं. आता गुरुवारामध्ये मी मस्त त्याला म्हणजे मांडते आणि त्याच्यामध्ये दिवी यायला मस्त सजवते. तर हे कमळाचं फूल घेतले, त्याच्यामध्ये एक मोठी प्लेट ठेवली मी. त्याच्याच मापाची प्लेट होती माझ्याकडं, मावली व्यवस्थित त्याच्यामध्ये. आणि थोडेसे तांदूळ घेऊन अष्टदल कमल काढून घेते, कारण कलशाची मांडणी करायची त्याच्यावरती, त्याच्यामुळं. तर तांदळाने अष्टदल कमल काढलंय मी, त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहते आणि तांदळावरती कलश मांडला की तो असा घसरण्याची किंवा थोडासा वाकडा होण्याची भीती असते, कारण तांदळावरून कलश सरकल्या जातो त्यामुळं. तर त्याच्यावरती मी अगदी अलगद छोटासा पाट आहे माझ्याकडं, तो ठेवते, म्हणजे कलश इकडं तिकडं हलणार नाही. तर पाटावरती मी कलश भरून ठेवला. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू, 1 फूल घातलं आणि 5 पानांच्या, म्हणजे 5 झाडांच्या 5 पत्री त्याच्यावरती ठेवल्या. नागवेलीचे पानं पण ठेवले आणि 1 नारळ ठेवून मस्त मुकुट मी लावते आता. आणि देवी आईचे मुकुट माझ्याकडं 3-4 प्रकारचे येतं. तर पाठीमागच्या म्हणजे पहिल्या गुरुवारी मी आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचा मुकुट मस्त लावला होता आणि त्याच्या दुसऱ्या गुरुवारी मी दुसराच मुकुट लावला होता आणि ह्यावेळेस पण वेगळाच आहे. तर ह्या मुकुटाला ना अजिबात असं काही सजावट नाही केलेलं, एकदम सिम्पल आहे. तर मी म्हणलं होतं त्या मुकुटाला मस्त असं मी सजवून स्टोन वगैरे सगळं मोती आणून ठेवलं होतं मी, पण मला वेळच मिळाला नाही तो मुकुट सजवायला, त्याच्यामुळे मी तसंच लावून दिलं आहे आता. आणि हे विड्याचे पानं 2 घेतले, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवलेत, हळदी कुंकू वाहिलं आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालून गणपती बाप्पांना स्थान दिले. हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहते. गणपती बाप्पांची पूजा झाली की बाकीचे पूजा करून घ्यायची.
आणि हे देवी आईचे पाऊल आहेत ना, हे पण मला नगरमध्ये 3-4 दुकानं फिरले ना मी, तेव्हा मला कुठं ते मिळाले. ऑनलाईन मी खूप छान छान पाहिले होते, असं वाटायचं मागावा. पण 1-2 ताईंचे रिव्ह्यू पाहिले ना मी, तर त्या ताई बोलल्या की आपल्याला साईजच कळत नाही, आपण मागवतो एक आणि दुसरेच येतात ऑनलाईन, त्यामुळे मी ती रिस्क नाही घेतली. म्हणलं जे समोर मिळालेत ना तेच घ्यावा. आणि त्यांना मस्त मी नंतर आता स्टोन वगैरे लावून छान सजवून त्यांना. पण सध्या मी तसेच आता पूजलेत. आणि हे पहा, दिव्यामध्ये मस्त असं फूल तयार झालं आहे. पाठीमागच्या वेळेस पण म्हणजे पहिल्या गुरुवारी इतकं छान फूल तयार झालं होतं दिव्यामध्ये, आणि ह्या गुरुवारी पण मस्त तयार झालं आहे. आणि पुढं मी तुम्हाला दाखवते, जेवढे मी दिवे लावले होते सगळ्या दिव्यांच्यात फुलं तयार झालेले होते, ते पण छोटं नाही एकदम मोठाले. तर समईच्या वरती मी छोटे छोटे दिवे असे अटॅच केलेत ना, खूप छान वाटतात ते. तर समईची पण पूजा करून घेतली. आधी समईला हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या होत्या मी, फक्त फुल नव्हतं वाहिलं, आता फुल पण वाहिलंय. आणि श्रीयंत्र, माता लक्ष्मीचा विग्रह, गजांत लक्ष्मी सगळं मी पूजेमध्ये मस्त मांडणी केली त्यांची, आणि पूजा पण करून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन केलंय मी. तर गुरुवारच्या दिवशी श्रीयंत्र जर नसेल तर मग आपण माता लक्ष्मीचा जो विग्रह असतो, मूर्ती असते ना, तिच्यावर पण कुंकुमार्चन करू शकतो. आणि माता लक्ष्मीची मूर्ती नाहीच तर आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या तर अन्नपूर्णा देवी असते, ते पण लक्ष्मीचंच एक रूप आहे, पार्वतीचं रूप. तर आपण त्याच्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो. तर हे बघा, जो गजरा लावला आहे ना देवीला, तर आपल्या झाडाचे फुलं निघले होते भरपूर ना, तर त्याचाच गजरा बनवला आहे मी. आणि गजलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडे एक, तर छोट्याशा प्लेटमध्ये ठेवला आहे मी, तो पण छान असा सजवून घेतला आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहिल्यात आणि प्रज्वलित करून घेतला आहे दिवा. तर गजलक्ष्मी दिव्यामध्ये मी शक्यतो फुलवातच लावत असते, कारण फुलवातीने काय होतं, सगळं तेल संपूपर्यंत दिवा शांत झाला जात नाही. तर तो दिवा मस्त लावून घेतला आहे मी. तर देवी आईच्या स्वरूपामध्ये कलशाची स्थापना केलेली ना मी, तर कलशाला हळदी कुंकू अक्षदा वाहिल्यात. आणि त्यानंतर देवी आईला ओटी पण ठेवली मी. आणि 5 फळं पण मी प्लेटमध्येच ठेवलेत, वरती नाही चौरंगावरती ठेवले, कारण छोटासा चौरंग आहे, तिथं काय काय ठेवायचं सगळी गजबज होऊन जाती, त्यामुळे मी प्लेटमध्येच फळं पण ठेवलेत, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलंय. ओटीला पण मी हळदी कुंकू वाहिलंय. आणि हळदी कुंकाचे छोटंसं जे आणलेलं आहे ना मी, 2 वर्षाचं येते, पण मला खूप आवडतं, तर त्याच्यामध्ये हळदी कुंकू मी फ्रेश भरून तिथं देवीजवळ ठेवलं आहे. आणि मला लावायचं वेगळं ठेवत असते मी हळदी कुंकू, आणि देवीला लावायचं पण वेगळं ठेवते. आणि इथं पूजेमध्ये पण मी वेगळंच ठेवलं आहे आता. आणि मस्त अशी रांगोळी काढून घेते आता. तर ओटीच्या अलीकडं थोडीशी जी जागा राहिली ना आता, तिथं मी नैवेद्य ठेवन. तर आपण डायनिंग टेबलवरती टेबल रनर टाकतो ना, त्याचप्रमाणे माझ्याकडं आपण पाट रनरही म्हणू शकतो त्याला. तर त्या टाईप आहे माझ्याकडं लांबलचक असं मस्त डिझाईनचं. तर तेच मी लांबलचक पट्टा टाकला आहे. आणि चौरंगावरती पण मी तो एक रनर टाकलेला आहे. आणि त्याच्या साईडने मस्त रांगोळी काढून घेते मी आता. तर गजलक्ष्मी दिवा लावला आहे ना मी, तर त्याच्यामध्ये पण फूल तयार झाले, तुम्ही बघू शकता, चंद्रकोर फूल तयार झालं आहे. तर ताईंनो, सगळी पूजेची मांडणी झालेली तुम्ही बघू शकता. तर आता फक्त मला पोथी वाचायची, आरती करायची, आणि नैवेद्य मी संध्याकाळी दाखवल. तर पोथी वाचून लगेच घेते, कारण नैवेद्य संध्याकाळचं बनवायचं म्हणजे ना खूप काही गडबड असती, त्यामुळे मी आता पोथी वाचून आरती करून घेते लगेच. आणि 1-2 ताईच्या कमेंट होते की ताई तू हे जे बोळके आहेत ना, ते संक्रांतीच्या बोळक्यामध्ये दिवा कसं काय लावती, तर ते तुम्हाला मी जवळून दाखवते. तर ताई हे संक्रांतीचे बोळके नाही येत, हे मी दिवाळीच्या वेळेस बाजारात विकायला येतात, एकदम छोटे छोटे बोळके ना, तर ते येतं, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा ताईंनो, हे असे बोळके आहेत, हे बघा दिवाळीच्या वेळेस ना हे असे बोळके विकायला येतात. हे संक्रांतीचे बोळके नाहीत, संक्रांतीचे बोळके असे थोडेसे मोठाले असतात आणि त्यांचा कलर ब्लॅकच असतो, त्याला कलर वगैरे देत नाहीत. पण दिवाळीच्या वेळेस बाजारामध्ये असे छोटे छोटे बोळके विकायला येतात. हे कशासाठी असतात, याच्यामध्ये आपण म्हणजे ही फुलवात लावू शकतो, ही अशी बघा. तर मी याच्यात फुलवाती लावत, तर दिवा याच्यामध्ये कसं काय लावता येतो, कारण या आतमध्ये जास्त खोल नाही, असं उथळ आहे जरा, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये फुलवात लावून तेल घालून आपल्याला दिवा लावता येतो.
तर हे दिव्यांच्यात मी लावते, पण अजिबात तेलकट वगैरे काहीच राहत नाही, सगळं कोरडं होऊन जाते. तर याच्यामध्ये पण मी दिवा लावला होता, पहा काळ झालेले साईडनी, पण तेलकट वगैरे काहीच राहत नाही फुलवात लावल्यामुळं. पण त्या तरी मेंचट होतात, पण हे दिवे अजिबात मेंचट होत नाही. तर मी काय करते, हे बघा असे दिवे लावते याच्यामध्ये फुलवात आणि असं लावते, हे बघा. तर हे पितळेचा दिवा आणलेला आहे मी, स्टँड असं तुम्ही बघू शकता. तर हे आपल्याला घासता पण येतं आणि एकदम स्वच्छ करता येतं. पण याच्यामध्ये मी दिवा नाही लावत, फुलवात नाही लावत, याच्यामध्ये असं दिवा ठेवून देत असते मी. हे बघा तुम्हाला लावून दाखवते मी आता. अशी फुलवात थोडीशी पसरट करायची, म्हणजे काय होतं ती अशी एकदम व्यवस्थित राहते याच्यामध्ये. हे बघा अशी, असं जर आपण ठेवून दिलं ना ते वाकडं होतं, हे बघा. त्यामुळं फुलवात थोडीशी अशी पसरट करावी लागते. आता याच्यामध्ये घालते मी तेल. हे प्रिलची भांडे घासायचं लिक्विड आहे ना, तर हे खाली झालेलं होतं, मी याच्यामध्ये तेल ओतलंय, म्हणजे मुलांना पण देवाच्या दिव्यामध्ये तेल घालायला बरं पडतं, सांडत वगैरे काहीच नाही. आणि असं पॅक करून द्यायचं, खाली गळत पण नाही. मग हे पहा असं असं थोडंसं वरती केलं ना की लगेच आपल्याला तेल असं घेता येतं. हे बघा अजिबात सांडत नाही, काहीच नाही, एकदम व्यवस्थित तेल घेता येतं. तर असं विम बारचं, प्रिलचं असं खाली झालेली बाटली असली ना त्याच्यामध्ये आपण तेल भरायचं देवाचं. तर हे बघा मी असे याच्यामध्ये दिवे ठेवत असते. हे बघा हे स्टँडमध्ये दिव्याचं स्टँड आहे. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिराष्ट्राची सौराष्ट्र देशाची मोहिनी. 15 राजेशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, चोऱ्या ताठ्यानं फुगली, दास दासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी तिला, ओळखते की काय बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राणी आजकाल जी पुस्तकं येतात ना नवीन, त्याच्यावर तर शक्यतो नसतात, पण हे मंत्र म्हणावेत, खूप चांगलं असतं. एकदा पाठ झाले ना खूप म्हणजे सोपं जातं. रोज आपण संध्याकाळचं पूजा म्हणजे देवपूजा केली ना, दिवाबत्ती केली की त्यावेळेस आपण हे म्हणावेत. तर माझे पाठ झालेले आहेत. हे बघा, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी, कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते, सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी, सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते, सिद्धी बुद्धी प्रदे देवी भूतमुक्त प्रदायिनी, मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते, आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी. तर मंडळी, आपली जी गुरुवारची महालक्ष्मीची जी पोथी असते ना, कहाणीचं पुस्तक, त्याच्या सगळ्यात पाठीमागं जे मंत्र दिलेले आहेत ना, ते आपण दर गुरुवारी म्हणावेच. पण रोज संध्याकाळचं जर आपण दिवाबत्ती करतो ना, त्यावेळेस जर हे मंत्र म्हटले तर खूपच चांगलं असतं. तर ते नक्की आपण रोज संध्याकाळी म्हणावेत. तुमच्याकडे जर ते पुस्तक असेल ना, तर ते आवर्जून तुम्ही ठेवा आणि ते मंत्र म्हणत जा. तर माझी देवपूजा झालेली तुम्ही बघू शकता. एकदम मस्त अशी साधी सोपी पूजेची मांडणी करून घेतली मी. आणि जो उभा रनर टाकलेला आहे मी, त्याच्यावरती जे फळं ओटी सगळं ठेवलं आहे. आणि मला नैवेद्य दाखवायचा आहे, तर तो नैवेद्य मी संध्याकाळी दाखवणार आहे. सकाळी फक्त मी पूजेची मांडणी करून घेतली होती. म्हणजे काय होतं, दिवसभर पूजा आपल्या घरामध्ये राहते आणि सगळं म्हणजे प्रसन्न वातावरण होऊन जातं. त्यामुळे पूजेची मांडणी सकाळीच करत असते मी आणि नैवेद्य संध्याकाळी दाखवीन आता. तर चला, अशी झाली आजची पूजा. तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.